काही ठळक घडामोडी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिलाय. त्यामुळे माझ्या भावांनो, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाख मोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करताना सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने केलेल्या क्युरेटिव्ह याचिका 13 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतले. आरक्षणाबाबत वस्तुस्थिती दर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना या दुर्दैवी आणि दुःखदायक वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की समाजातल्या माझ्या भावांनो, टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो, आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आईवडिलांचा, मुलाबाळांचा विचार करा. अशी भावनिक साथ देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. मराठवाड्यात जुन्या नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलाय. दसरा सणाच्या खरेदीसाठी काल सायंकाळी ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरातील जामीनाका, गोखले रोड, नौपाडा, रामआरती रोड आणि स्थानक परिसरातील रस्त्यावर वाहनांच्या संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली. काल दसरा सण आहे, परंतु आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील जामीनाका, नौपाडा तसेच स्थानक परिसरात जागोजागी हार फुल विकणारे बसले होते. कपडे दुकानदारांनी सवलती जाहीर केल्या असून असे फलक दुकानाबाहेर लावले होते. या सर्व ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली. ठाण्यातील बाजारपेठेत या फुलांची मोठी आवक झाली आहे. त्याचबरोबर या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति किलो मागे झेंडूची फुले 40 रुपये तर शेवंतीची फुले 80 रुपयांनी महाग झाली आहेत, अशी माहिती फुल विक्रेत्यांनी दिली. मद्य सेवनासाठी पैसे दिले नाही म्हणून एका 52 वर्षीय व्यक्तीच्या पोटात सुरा भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार काल वागळेश्रीट भागात समोर आलाय. विजय चव्हाण असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सनी बैद याला अटक केली आहे. रामनगर येथील वाल्मिकी पाडा भागात सनी बैद वास्तव्यास आहे. त्याला मद्याचे व्यसन होते. रविवारी मध्यरात्री सनी बैद येथे याच भागात राहणाऱ्या विजय चव्हाण याच्याकडून मद्य सेवनासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यास विजय यांनी विरोध केला असता त्यांनी सनी विजय याच्या पोटात चाकू भोसकला. या प्रकारानंतर परिसरातील नागरिक विजय यांच्या मदतीसाठी धावून आले. सनी यांनी त्यावेळी पळ काढत असताना नागरिकांनी त्याला पकडले, तर विजय यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय यांचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सनीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास श्रीनगर पोलीस करत आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे.
भावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तुर हे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद दिघे आणि ठाण्याचं एक वेगळं नातं आहे. ठाण्यातील टेंबीनाका येथील देवीच्या उत्सवाची सुरुवाती त्यांनी केली. त्यामुळे नवरात्रीत येथील देवी उत्सवात त्यांच्या आठवणी दरवर्षी जागवल्या जातात. त्याच परिसरात त्यांचा आनंद आश्रम असूनही आजही ठाणेकरांना तेथून आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा मिळतो. मात्र नवरात्री उत्सवात टेंबीनाका येथील देवीच्या दर्शनासाठी अचानक आनंद दिघे आले आणि त्यांना पाहायला गर्दी झाली. होय, हे आनंद दिघे म्हणजे 70 मिलीमीटरच्या पडद्यावर झळकलेला अभिनेता प्रसाद ओक. प्रसाद ओक आनंद दिघेच्या रूपात ठाण्यात आला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्कामपोत ठाणे हा चित्रपट 2 वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेची भूमिका साकारली. आनंद दिघेच्या या भूमिकेला प्रसादने पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी प्रसाद ओकच्या या भूमिकेत आनंद दिघेचा साक्षात्कार झाल्याचं म्हटलं. प्रसादचं या भूमिकेसाठी कौतुकी झालं. आता धर्मवीर भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात कालपासून ठाण्यात करण्यात आली. त्यासाठीच आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओक अवतरला होता. ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवात आनंद दिघे अष्टमीला आरती करायचे. हा सीन धर्मवीर 2 सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका करणाऱ्या कलाकार प्रसाद ओक व इतर कलाकारांच्या उपस्थितीत शूट करण्यात आला. यावेळी दिघे यांच्या भूमिकेतील प्रसाद ओकला पाहून उपस्थित देवी भक्तांना प्रत्यक्षात दिघे साहेबच देवीच्या आरतीला आल्याचा भास झाला. दरम्यान आनंद दिघेंचा तो लूक, तीच आरमाडा गाडी आणि तोच रुबाब प्रसाद ओकमध्ये दिसून येत होता. त्यामुळे प्रसाद ओकला पाहण्यासाठी अनेकांनी टेंबीनाका येथील देवीच्या उत्सव मंडपात गर्दी केली होती. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणानिमित्त आपट्याची पाने, आंब्याच्या ढाळ्या, झेंडूची फुले यांना विशेष महत्त्व असते. आज या फुलांनी ठाण्याच्या बाजारपेठा फुलं निघणार आहेत. यावर्षी झेंडूचे दर 120 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. होलसेल विक्रेत्यांनी काल या फुलांची खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील फुल मार्केट या फुलांनी भरून जाणार आहेच, परंतु शहरातील विविध ठिकाणी फुटपाथ लगत हातगाड्यावरही या फुलांची विक्री होणार आहे. काही ग्रामीण भागातूनही विक्रेते झेंडूच्या फुलांच्या विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासूनच झेंडूच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड दिसेल. गेल्या वर्षीप्रमाणे दर असल्याचे त्यांनी सांगितले.
ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.